गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात ही मस्त वाफळत्या चहाने झाली. घरातली छोटी मोठी कामं करून घेतली. त्यानंतर आज संडे म्हणजे डॅनीचा आंघोळीचा दिवस. त्याला आंघोळ घालून झाली आणि मग त्याला उन्हात फिरवण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर शेतात खूप भाज्या होत्या, त्याही आणण्यासाठी शेतात जायचं होतं. मग शेतात जाऊन या सगळ्या भाज्या घेऊन आलो. त्याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा, असं बरंच काही होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्लॅन होता पुरंदर तालुक्यामध्ये मांडर येथे जे काळूबाईचं मंदिर आहे तिथे जाण्याचा. डोंगरावर वसलेलं हे मंदिर शांत, प्रसन्न आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे. दुपार असल्यामुळे मंदिर बंद होतं, पण आम्ही येतानाच पूजेचं सामान घेऊन आलो होतो. पूजा केली. मंदिराच्या समोरच तावजी पाटीलांचं मंदिर आहे. तिकडं क्युरिओसिटी म्हणून तिकडे गेलो. या मंदिर परिसरात फिरताना काही वेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि पूजा केलेल्या जागा दिसल्या. हे सगळं पाहून थोडंसं वेगळं आणि थ्रिलिंग वाटलं. प्रचंड भूक लागली होती. वाटेत तावजी प्युअर व्हेज, तावजीज ऑन द वे. हे दिसलं. मग तावजीमध्ये गेलो. मस्त पाणीपुरी, पावभाजी, डोसा, त्यानंतर चहा, या सगळ्या गोष्टी खाल्ल्या. तिसऱ्या दिवशी आमचा प्लॅन होता शेतात जाऊन लंच बनवायचा. लंचसाठी आम्ही मसाले भात म्हणजे पावट्याचा मसाले भात हा शेतात जाऊन बनवणार होतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी घरी. चुलीवर मस्त भाकरी बनवून घेतल्या. त्यानंतर पावट्याचा मसाले भात, तुम्ही जर सातारकडचे असाल तर पावट्याचा मसाले भात दिसलं. त्यानंतर शेतात पोचल्यावर चूल, सरपान या गोष्टींची जुळवाजुळव करायला सुरुवात केली. सरपान फोडण्याचा मी थोडासा प्रयत्न केला, परंतु तो काही जास्त काळ टिकला नाही. त्यानंतर ही सगळी तयारी करून भाताला मस्त कांदा, टोमॅटो, गरम मसाला, मिरच्या, जे काही लागतं त्याची मस्त फोडणी दिली आणि मसाले भात बनवला. मोकळ्या हवेत आणि कॉर्पोरेट लाईफच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवणं, निसर्गाच्या सानिध्यात फिरणं, या गोष्टी मनाला खूप शांतता आणि एक नवीन एनर्जी देऊन जातात. अशा प्रकारे पावट्याचा मसाले भात रेडी होत आहे. तर हा होता आजचा मेनू. चुलीवरची भाकरी, मेथीची भाजी, पावट्याचा मसाले भात आणि गाजराचा हलवा. त्यानंतर मस्त सनसेट एन्जॉय करत घरी निघालो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.